आपण रोज खातो तो पांढरा तांदूळ खरंच आरोग्यासाठी योग्य आहे काय? पांढरा तांदूळ हळूहळू आपल्या शरीरामध्ये हानी निर्माण करतो. यामुळे मधुमेह, वजन वाढ आणि पचनसंस्थेच्या अनेक समस्या निर्माण होतात. पांढरा तांदूळ यासाठी खरोखरच कारणीभूत आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. नमस्कार बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल मातकर या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आपण आज लाल तांदळाविषयी माहिती घेणार आहोत. लाल तांदूळ नियमित आहारामध्ये जर आपण वापरला तर आपल्याला मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. आपली ह्युमॅनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. हृदय रुग्णासाठी हा तांदूळ खरोखरच फायदेशीर आहे. पचनसंस्था सुधारण्यामध्ये लाल तांदूळ आपली मदत करतो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील लाल तांदूळ आहारात वापरला तर त्याचा फायदा होतो. यामुळे हाडे देखील मजबूत होतात. अशा अनेक आजारावर गुणकारी आहे लाल तांदूळ. लाल तांदळाचे फायदे आपण आता पाहूया. मधुमेह रुग्णांनी लाल तांदूळ जर नियमित आहारात सेवन केला तर मधुमेह आपल्याला हळूहळू कमी करता येईल. लाल तांदळामध्ये इंडेक्स म्हणजे GI कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आपोआप कमी होते. इन्सुलिनचे प्रमाण देखील रक्तातले या ठिकाणी नियंत्रित राहू शकते. म्हणून या ठिकाणी मधुमेह रुग्णांनी लाल तांदळाचा नियमित आहारामध्ये वापर केला पाहिजे. आपण जर नियमित पांढरा तांदूळ खात असाल तर तुलनेने मधुमेह आपला त्या ठिकाणी पातळी वाढते आणि लाल तांदूळ जर आपण नियमित वापरला तर मधुमेह आपला हळूहळू कमी किंवा नियंत्रित राहू शकतो. नंबर 2चा घटक आहे हृदयाचे आरोग्य देखील यामुळे सुधारते. लाल तांदळामध्ये नैसर्गिकरित्या चरबीचे प्रमाण कमी असल्यामुळे कोलेस्ट्रॉल सारखा आजार आपल्याला या ठिकाणी होऊ शकत नाही किंवा तो होत नाही. त्यातील उच्च फायबर सामग्रीमुळे या ठिकाणी वाईट जे कोलेस्ट्रॉल आहे, बॅड कोलेस्ट्रॉल आपण ज्याला म्हणतो, ते देखील बॅड कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल जे आहे HDL ते या ठिकाणी वाढते. म्हणून नियमित आहारामध्ये आपण लाल तांदळाचा वापर करावा. हृदयाचे आरोग्य देखील यामुळे सुधारते. हृदय रुग्णांनी, ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा रुग्णांनी देखील नियमित आहारामध्ये लाल तांदळाचे सेवन करावे. स्ट्रोकसारखा आजार देखील आपल्याला यामुळे होणार नाही आणि आपले आरोग्य या ठिकाणी सुधारलेले आढळून येईल. रोग प्रतिकार शक्ती म्हणजे ह्युमिनिटी सुद्धा आपली लाल तांदळामुळे चांगली राहते. लाल तांदळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्याला रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील हा लाल तांदूळ आपल्याला मदत करतो. म्हणून आपली ताकद, आपली पॉवर यामुळे चांगल्या पद्धतीने राहू शकते. पचन संस्था देखील नियमित जर आपण लाल तांदूळ सेवन करत असाल तर पचन संस्था देखील आपली सुधारते. या लाल तांदळाला कुठल्याही प्रकारचे पॉलिश नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याचे परिणाम दिसून येतात. आपल्याला जर नियमित पित्तासारखा आजार असेल, नेहमी जेवणानंतर जळजळ होत असेल, ढेकरे येत असतील किंवा तोंडाला जर आंबट पाणी येत असेल तर लाल तांदळाच्या सेवनामुळे हे छोटे छोटे आजार देखील आपल्यापासून मुक्ती घेतील आणि त्यामुळे आपले आरोग्य व्यवस्थित राहील. यामध्ये विरघळणारे जे फायबर आहे ते फायबरचं रूपांतर मलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये होते आणि आतड्यांच्या हालचाली देखील या ठिकाणी सुरळीत होतात. म्हणून लाल तांदळाचे सेवन करणे गरजेचे आहे. बद्धकोष्ठतेवर याचा परिणाम देखील चांगला होतो. आपल्याला ते फायदेशीर ठरतात. मूळव्याधीसारख्या आजारापासून आपल्याला यापासून मुक्ती मिळू शकते आणि हे आजारसुद्धा आपले हळूहळू कमी होतील. पचनसंस्था जर आपली मजबूत असेल तर कुठल्याही प्रकारचा मूळव्याध आपल्याला होणार नाही आणि सकाळी जो आपला टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा प्रॉब्लेम या लाल तांदळामुळे कमी होईल आणि सकाळी सकाळी आपल्याला फ्रेश वाटेल. वजन कमी करण्यासाठी सुद्धा लाल तांदूळ उपयुक्त आहे. जर तुम्हाला
वजन वाढण्याची तुमची जर समस्या असेल, ती जर तुम्हाला काळजी वाटत असेल, तर तुम्ही सकाळी उठून जिमला जाता, वॉकिंग करता, झुंबा करता, रनिंग करता, व्यायाम करता, तरी पण तुमचे वजन जर नियंत्रणात येत नसेल, तर आहारामध्ये तुम्ही लाल तांदळाचा वापर केला पाहिजे. पांढरा तांदळाच्या तुलनेत लाल तांदळाने पोट लवकर भरते आणि परिणामी माणसाचा आहार कमी होतो. आणि आहार जर कमी झाला, नियमित आपण जर लाल तांदळाचे सेवन केले, तर हळूहळू आपले वजन नक्कीच कमी होण्यास मदत होईल. म्हणून लाल तांदूळ आहारामध्ये वापरा. लाल तांदळाच्या सेवनामध्ये व्हिटॅमिन B6चा स्रोत आहे लाल तांदूळ. आहारामध्ये नियमित लाल तांदूळ वापरल्यामुळे रक्तपेशींच्या निर्मितीसाठी तो पोषक आहे आणि व्हिटॅमिन B6 हे तुमच्या रक्तपेशी सुधारण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण योग्य पद्धतीने पुरवले जाते आणि त्यामुळे योग्य रक्तपेशींचे उत्पादन चांगल्या पद्धतीने होते. म्हणून व्हिटॅमिन B6 सारखा स्रोत आपल्या शरीरामध्ये आपोआप तयार होतो. हाडांचे सुद्धा लाल तांदळाच्या सेवनामुळे मजबूतीकरण होते. यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक आणि खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला आपले वय जसजसे वाढत जाईल तसे गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्यातील गॅप अशा अनेक आजाराने आपण त्रस्त होतो. आणि हे आजार जसजसे आपले वय वाढत जाईल तसे आपल्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून भविष्यात या आजारापासून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल, तर आपण सुरुवातीपासूनच लाल तांदळाचे सेवन केले पाहिजे आणि आहारात नित्याने लाल तांदूळ वापरला पाहिजे. सारांश रूपाने सांगायचे झाल्यास, लाल तांदूळ तुमच्या नियमित आहारात जर राहिला, तर तुम्हाला निरोगी आयुष्य जगता येईल आणि आनंदी देखील राहता येईल. आता आपण बरेच प्रेक्षक आता यानंतर मला विचारतील की हा लाल तांदूळ नेमका मिळतो कुठे? तर लाल तांदूळ मिळण्याचे जे स्रोत आहेत, जे ठिकाण आहेत, ते आपण कोकण विभागामध्ये जर आपण गेलो तो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील लाल तांदळाचे उत्पादन घेतले जाते. नाशिकमध्ये पेठ आणि त्र्यंबकेश्वर हे जे तालुके आहेत, या तालुक्यामध्ये लाल तांदूळ आपल्याला मिळतो. ठाण्यामध्ये वाडा आणि मोखाडा हे जे तालुके आहेत, तिथे देखील लाल तांदळाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. आठवडी जे बाजार असतात या एरियातले, आदिवासी आठवडी बाजारामध्ये आपल्याला हे लाल तांदूळ सहज उपलब्ध होती. सेंद्रिय स्टोअर्समध्ये आणि आयुर्वेदिक भंडारामध्ये सुद्धा लाल तांदूळ आपल्याला सहज उपलब्ध होती. म्हणून सर्व आजारी व्यक्तींनी लाल तांदूळ घेऊन आपल्या आहारामध्ये त्याचे नित्याने सेवन करावे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.